चहाची आवश्यकता असते, कारण चहाला वेळ नसते, पण वेळ झाली का चहा पाहिजे. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा, त्यामुळे चहा आलाय. तसं म्हणतात ना, चाय पे चर्चा होती है, तर चर्चा मैच के ऊपर भी होगी. गणेश जाधव नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती नॉस्ट्रेक एंडला प्रमुख फलंदाज म्हणून नेहमीच सुपर बॉईज टीमच्या जोडीला ते राहिल्यात. पाहिलं सोडून दिला डाव्या एसटीच्या बाहेर. अशाच पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये त्याने चेंडू हाताळत होता, यष्ट्यांवरती गेला होता. पण यावेळेला विवेक होते, विवेकनं पाहिलं, ते चेंडूला सोडून दिलं. बिहाइंड द विकेट एसटीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 23 धावा धापलकावर. 2026 ची स्पर्धा चालू आहे. चॉकोबार ग्रुपची स्पर्धा पर्व दुसरं आहे, दुसरं वर्ष आहे. आजपासून सुरू झालेला हा प्रवास, पुढचे 2 दिवस आपण ही स्पर्धा एन्जॉय करणार आहोत, आनंद घेणार आहोत. आणि फक्त मैदानावरती नाही तर युट्यूबवरती देखील दोन्ही बाजूला आनंद शोधणार आहोत, घेणार आहोत. खोलवा टप्प्याचा चेंडू तर बॉटमहँडचा वापर झाला, फ्लेक केले, चेंडू चाललाय जोपर्यंत डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येईल. एक तो धाबाचा विकेट आणि त्यानंतर बदललेलं थोडंसं चित्रकणा होईना त्याच्या मैदानावरती सुरू आहे. 24 धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती 24. डावखुरा फलंदाज. मागचा सामना कदाचित गणेश विचार करतोय की तुम्हाला फिनिश करायचं, तो फिनिश करता आला नाही, पण यावेळेला टार्गेट सेट करायचं आहे. गणेश यांना टार्गेट सेट करायचे, धावफलक उभारायचं आहे. पायावरचा चेंडू होता, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 1 रन अजूनही ऍड होईल. पायाच्या दिशेने गेले होता, जो उडी घेतली जाते तो थोडासा लँडिंग मध्ये थोडासा कदाचित जोर लावला जातोय ना, खांद्याचा अतिरिक्त जोर, एक्स्ट्रा एफर्ट लावला जातो डॅनिशच्या माध्यमातून, तोच व्हाईट बॉल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, की चेंडू जोपर्यंत फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळाची समाप्ती होताना धावा धापलकावरती येत्या 26. पहिलं षटक आलं होतं 18 धावांचं, हे षटक आले 8 धावांचं. 8 धावांचं हे षटक आले. 2 षटकं, धावा 26. एक डीजे माऊलीचं एक गाणं ऐकूया, आई माऊलीचं गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. एक सामना अजूनही बाकी आहे, त्याच्यामुळे आर के मोरवाण या चालू सामन्यातील विजेत्या संघामधली जी क्वालिफाईंगची मॅच असणार आहे, त्यामुळे वेळ आपल्याजवळ जो उपलब्ध आहे 4:36 झालेत. आताची जर 2 षटकं, त्याच्यानंतरची 4 षटकं पाहता 1:15 वाजतील. त्याच्यामुळे त्या 30-40 मिनिटांमध्ये आपल्याला शेवटचा मॅच पूर्ण करायचा आहे. बघा, दोन्ही टीमपैकी कोणाला तरी तो शेवटचा मॅच खेळायचा आहे, त्याकरता वेळ जास्त जाऊन देऊ नका. 2 टीमें जो खेल रही है ना, उस 2 टीमों में से एक को खेलना है आखिरी मुकाबला. इसके लिए भाई थोड़ा सा वक्त का ख्याल रखिए. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती येत्या 26. आदिल येतात गोलंदाजीसाठी. आणि चाकोबा ग्रुपच्या माध्यमातून जसं आपण चहाचा उल्लेख केला, चहा आहे प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी आहे. पहिलाच आत येणारा चेंडू जसा पडला आत आला, आणि आत आल्यानंतर गणेश जाधवच्या बॅटमधनं चेंडू पुन्हा एकदा बाहेर गेलाय. आत बाहेरवाला खेळ, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू.
का डावखुरा फलंदाजासाठी तो आत येणारा चेंडू होता. आत येणाऱ्या चेंडूवरती बघा फुल बेस ऑफ द बॅट समोर खेळलाय, अगदी आत आला आणि जसा आत आला तसं गणेश जाधवच्या बॅटमधनं चेंडू पुन्हा एकदा बाहेर गेलाय. इन झाला, इन आउट वाला खेळ आहे. मागे जसं वेदांची चर्चा करत होते निषाद आमची, त्यावेळेला म्हटलं होतं की मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर भरपूर आपण क्रिकेट खेळतो, त्यामुळे प्रत्येकाचं स्ट्रॉंग झोन, प्रत्येकाचं कमकुवत दुवे एकमेकांना व्यवस्थित माहिती आहेत, एकमेकांना माहिती आहेत. आणि पहिला फटका खेळला तर त्याच्यापेक्षा सुंदर, त्यापेक्षा देखणा फटका लॉंग ऑफ सीमारेषा बार, चौकोबार, षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार, बॅक टू बॅक दोन षटकार. या षटकानं धावफलक जाऊन पोहोचला 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. जसं उडी घेतली जाते तसा. थँक्यू डीजे, बिलकुल आपके लिए मौका आहे का, तुम्हाला देखील संधी मिळणार आहे, कारण आज दिवसभर त्याने देखील चांगली साथ, डीजे आई माऊलीनं चांगली साथ दिवसभरामध्ये त्याने देखील दिलेली आहेत, त्याच्यामुळे मौका आपको भी आएगा. दोन षटकार, 6 6 6 6 अँड अगेन 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 6. या डीजे आई माऊली या, तुम्हाला संधी आली. षटकार. लागोपाठचे तीन षटकार 6 6 6. आणि या षटकारासाठी चाकोबार ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चाकोबार ग्रुपनं सांगितलं की कोणीही खेळू द्या, म्हणजे इथे नायगावचा खेळू द्या, वसईचा खेळू द्या, मिरावरचा खेळू द्या, बाईंदरचा खेळू द्या, सर्व खेळाडू आपलेच आहेत. त्याकरता प्रेक्षक हो, तुम्ही देखील प्रत्येक खेळाडूला तितकीच साथ द्या, तितकंच प्रोत्साहन द्या, तितक्याच टाळ्यांचा गजर करा, कारण हे सर्व खेळाडू आपलेच आहेत. यांना तुम्ही जितकं प्रोत्साहन देणार, किती ऊर्जा देणार तितकं आहेत. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका, आम्ही आपल्या टीमला देखील सांगा, कारण अगोदरच 5 ओव्हरचे सामने 4 षटकांपर्यंत आणलेत. अजून एक सामना बाकी आहे, अजून त्याच्यामध्ये रिड्यूस करावा लागू नये, अजून त्याच्यामध्ये कपात करावी लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. स्ट्रॅटेजी भरपूर आहे, बरोबर आहे, तुम्ही स्ट्रॅटेजी आखणार, समोरच्याचा आपण जर बघितलं तर गोलंदाजाचा अभ्यास करून तुम्ही गोलंदाजीसाठी काही टिप्स देणार, पण या टिप्समध्ये स्ट्रॅटेजीमध्ये वेळ जास्त जातोय. स्वतःला पुन्हा एकदा आवाज द्यायचा, स्वतःला पुन्हा एकदा आवाज द्यायचा की त्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी केली होती, काय लाईन अँड लेन आखली होती, काय टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. पण असा संभ्रम होतो ज्यावेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन येतं ना, त्यावेळेला कधी कधी संभ्रम होतो, कधी कधी टेन्शन वाढतं. लागोपाठ 3 षटकार 6 6 6. अँड अगेन उत्तुंग उत्तुंग, अगदी 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 आकाशाला गवसणी घालणारा 4 इन अ रो, 6 6 6. अँड अगेन चाकोबार षटकार. थँक्यू. जशी बॅटिंग सध्या गणेश जाधव करतोय, 4 षटकार ठोकल्यात, 50 धावा धावफलकावरती आल्यात. 26 धावा झाल्या होत्या 2 षटकामध्ये, या षटकामध्ये 24 धावा. जणू काय तो पुष्पा मधला ते गाणं आहे बघा, दम है तो रोक के बता शेकावत, तसा आहे तो. आता बॉलरला चॅलेंज दिले ते नाही, त्यावेळेला त्या पिक्चर मधला तो सीन आहे, दम है तो रोक के बता शेकावत, रोक दिया तो दे दूंगा अपना सिंडिकेट. बॉलरला सांगतो हे गणेश भाई, दम है तो रोक के बता बॉलर, दे दूंगा अपना विकेट. जर थांबवलं तर विकेट देणार. बघूया, हे द्वंद्व आहे. लागोपाठचे 4 षटकार ठोकल्यात, एक विक्रम आपण एक अर्धशतक पाहिलंय, 4 षटकार. लोट फुटला चेंडू होता, ड्राईव्ह केला, प्रेक्षकांच्या नजरा देखील होत्या. जसा फटका केला प्रेक्षकांचा आवाज आला, एक थोडासा कमीच झालाय की काय. हे सगळं इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्या मॅच मध्ये ते घुसल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण हा मोमेंटमला ब्रेक करायचा होता. याच्या अगोदर तुम्हाला असा चेंडू हाताळायचा होता. बऱ्याच वेळेला काय असं विकेट टेकिंग गोलंदाजी करायची, इकॉनॉमिकल स्पेअर हाताळायचा, की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, हे गोलंदाजीच्या मनामध्ये भरपूर काही चाललेलं असतं. बेस्ट चॉईस तुम्हाला घ्यायचा असतो, बेस्ट जो निर्णय आहे ना तो तुम्हाला तिथे घ्यायचा असतो.
धावा धापलकावरती 51. ऑफस्टमच्या बाहेरनं याला खेळलाय. चेंडू झालाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्र थोडंसं बंबल झालंय बाबा. एक धाव अतिरिक्त निघाली. याचा अर्थ काय 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. आणि याचा दुसरा अर्थ आहे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 53 आहेत. या 2 धावा निघाल्यात. याचा दुसरा अर्थ आहे ज्यावेळेला चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल तेव्हा स्ट्रायकरला गणेश जाधव असतील. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा आहेत धापलकावरती 53. 53. शिवाची दर काळी मिटवू अन्यायाची जाळी. शिवाची दर काळी मिटवू अन्यायाची जाळी. बोल करू नका ह्यांच्यावर त्यागाचा. बोल करू नका ह्यांच्यावर त्यागाचा. जिथं घुसतं या मराठ्यात क्वार. छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत शेट्टी अजून एक असं नाव म्हणजे मीरा भाईंदरचं असं नाव की ज्यानं भरपूर चांगला खेळ दाखवला. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत शेट्टी सज्ज होतील. धावा धापलकावरती 53. 53. 53 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 6 मध्ये काही जण चर्चा करतात 12 बनतील, काही काना वाटतं 15 बनतील आणि काही काना वाटतं फक्त 7 बनतील. शेवटची ओव्हर. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय. वाईट स्ट्रोक आपल्या क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवर पोहोचलेत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आहेत. या 2 धावांनी डबल 55 धावा धापलकावरती. मागचा सामना 65चा पाहिलाय. 66 धावांचा पाठलाग करायचा होता. तोही रंगलेला सामना. मागचा सामना झाला होता रंगलेला असा सामना. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 4 षटकांनी जर पाहिलं तर चांगली फलंदाजी गणेश जाधव देखील करतात. त्यांना रोखण्यासाठी श्रीकांत शेट्टी बाहेर निघालाय. जास्त बाहेर निघालाय. चेंडू वाईट बॉलचा इशारा होतोय. 1 धावा अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होईल. 56. 56 धावा. पुढ्यातला चेंडू होता. पुढ्यातला अगदी स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्च्युअली डिलिव्हर इन टू द स्टँड. लॉंगॉनला अजून एक आकर्षक असा चकोबर षटकार. थँक्यू. या षटकांना धापलक धावून पोहोचला 62. 62. 62 धावा धापलकावरती आहेत. काय फलंदाजी चालले. 5 षटकार आतापर्यंत बॅटमधनं आपण पाहिले ते गणेश जाधव यांच्या 34 वरती ते बॅटिंग करतायत. 34 वरनं 6 अजून जोडा. त्या 34 मध्ये 6 अजून जोडा. 40 वरती ते पोहोचल्या. 70च्या पार टीम पोहोचल्यात. 6 षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 72. 40 वरती गणेश जाधव. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया. एक अर्धशतक वेदांचं पाहिले. दुसऱ्या अर्धशतकाच्या उंबरट्यावरती गणेश जाधव. जसा मिस केला तसा थोडासा निराशा चेहऱ्यावरती दिसून आली. कधी कधी असं होतं मग एका चांगल्या चेंडूवरती तुम्ही षटकार ठोकता आणि कदाचित खराब चेंडूला असं मिसही करता. आपलं आयुष्य पण असं आहे. सरळ सोपं वाटतं पण कधी कधी सरळ सोपं नसतं. डाव्या एसटीच्या बाहेर क्रिकेट अजब इसकी भाषा आहे, गजब इसकी परिभाषा आहे, सवर गई तो ठीक वरना तमाशा आहे. असा क्रिकेटचा खेळ देखील आहे. सहज सोपं वाटतं ते कधी कधी कठीण होतं आणि जे कठीण असतं ते कधी कधी आरामात होतं. खोलवर टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी असा चेंडू पाहिजे असतो. कारण कुठल्याही फलंदाजाला रोखायचं तुमच्याजवळ 2 प्रकारचे चेंडू पाहिजे. आयदर नोज आयदर टोस. एकदा तुम्ही वेगवान बाउन्सर हाताळला तर खोलवर टप्प्याचा टो क्रशर
यॉर्कर हाताला 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धापलकावरती एकदा नजर टाकूया. $71